पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीनं लग्नानंतर अवघ्या 10 महिन्यांमध्ये आपलं जीवन संपवलंय आणि आज सकाळपासून फक्त याच बातमीची खूप चर्चा आहे। यावरून या पीएसह पंकजा मुंडेंनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झालाय। या पीएचे अनैतिक संबंध, पत्नीला केलेला टॉर्चर आणि भलत्याच महिलेच्या गर्भपाताची माहिती, याशिवाय आपल्या लेकीच्या जाण्यानं वडिलांनी फोडलेला टाहो आणि अंजली दमानी यांचे आरोप आणि स्वतः पीएनं दिलेलं स्पष्टीकरण, या सगळ्यामुळे आज दिवसभर हे प्रकरण प्रचंड गाजतंय। हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे आणि म्हणूनच आतापर्यंत या प्रकरणी नेमक्या काय काय अपडेट्स समोर आले आहेत ते सगळं समजून घेणं हे महत्त्वाचं आहे। आता हा व्हिडिओ कदाचित या सगळ्यामुळे मोठा होऊ शकतो, पण मुळात ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे असा आरोप होतोय आणि त्यामुळे हे प्रकरण अजिबात साधं नाहीये। हे डिटेल्स नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि या प्रकरणी नेमकं आतापर्यंत काय काय घडलंय ते सगळं समजून घेऊया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। तर पंकजा मुंडे ज्या आपल्या पीएला मुलासारखं मानतात त्या अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी आपलं आयुष्य संपवण्या इतकं टोकाचं पाऊल उचललंय। विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाला केवळ 10च महिने झाले। अत्यंत थाटामाटामध्ये त्यांचा हा विवाह पार पडला। स्वतः पंकजा मुंडे या सोहळ्याला उपस्थित होत्या, पण अवघ्या 10 महिन्यातच असं काही भयंकर घडलं की ज्यामुळे गौरी गर्जे यांना हे पाऊल उचलावं लागलंय। पंकजा मुंडेंसोबत मागील काही वर्षांपासून पीए म्हणून अनंत गर्जे हे काम करतात। तर अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे या मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये कार्यरत होत्या। हे रुग्णालय अत्यंत प्रसिद्ध असे, पण आज त्या त्यांच्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेमध्ये सापडल्या आणि राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली। या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची सुद्धा माहिती मिळते। मृतदेह रुग्णालयामध्ये आहे गौरी गर्जे यांचा आणि त्यावर सध्या पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे आणि त्यानंतर जे काही सत्य बाहेर येईल ते आपल्याला सगळ्यांना समजणारच आहे आणि त्यापैकी बऱ्याच गोष्टी या समोर सुद्धा येत आहेत। त्यापैकी पहिली महत्त्वाची गोष्ट ही आपण पाहणार आहोत ती म्हणजे पंकजा मुंडे यांची जुनी पोस्ट जी सध्या प्रचंड चर्चेत आहे। या दोघांचा विवाह झाला तेव्हा पंकजा यांनी केलेली एक पोस्ट सध्या अत्यंत चर्चेचा विषय ठरते। माझ्या पुत्रासमान माझा स्वीय सहाय्यक चिरंजीव अनंत गर्जे याचा आज शुभविवाह पार पडला। चिसौका डॉक्टर गौरी सारखी सुंदर आणि सुशील सहचारिणी त्याला मिळाली। आज बीड इथे या दोघांचा शुभविवाह सोहळा झाला, ज्यामध्ये माझी आई डॉक्टर प्रीतमताई यांच्यासह उपस्थित राहून नववधू आणि वरांना शुभाशीर्वाद दिले। समवेत आमदार नमिता मुंडे सुद्धा उपस्थित होत्या। अशा पद्धतीची ही जी पोस्ट आहे ती पंकजा मुंडे यांनी अनंत गर्जे यांच्या विवाहादरम्यान केलेली होती। पण आता या प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांचंच नाव घेत काही सवाल उपस्थित केले जातात आणि ते साहजिक आहे, कारण पंकजा मुंडे यांच्या पीएचं हे प्रकरण आहे। लक्षात घ्या, पंकजा मुंडे यांचा थेट याच्याशी संबंध आहे असं आमचं कुठेही म्हणणं नाही, अप्रत्यक्ष संबंध आहे असंही म्हणणं नाही, पण पंकजा मुंडे यांचं नाव यामध्ये घेतलं जातंय कारण की पीए हे प्रत्येक नेत्याचे अत्यंत जवळचे आणि कायम त्यांच्या सोबत राहणारे एक व्यक्ती असतात आणि त्यामुळे राजकीय नेत्यांचं सुद्धा नाव यामध्ये येणं साहजिक आहे। दरम्यान आता पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून या सगळ्या संदर्भामध्ये एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंय। काल दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या सुमारास माझा पीए हा अनंत याचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला होता असं पंकजा या पोस्टमध्ये म्हणतात। त्या पुढे त्या म्हणतात की तो खूप रडत होता। पत्नीने आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशानं त्यानं मला सांगितलं। ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती। पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे। तसं मी पोलिसांना सुद्धा सांगितलेलं आहे। गौरीच्या वडिलांशीही मी बोलले आणि ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते। अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात। कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे। अचानक धक्कादायक अशी ही माहिती ही घटना घडली असल्यानं मलाही अस्वस्थ वाटतंय असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। दरम्यान पंकजा मुंडे यांनी आपलं स्पष्टीकरण आपलं म्हणणं हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पण दुसरीकडे अंजली दमानिया यांचे काही आरोप आणि काही प्रश्न हे सुद्धा सध्या लक्षात घ्यायला हवेत। अंजली दमानिया असं म्हणतात की पुण्यानंतर फलटण आणि आता गौरी गर्जे यांची आत्महत्या हे महाराष्ट्रामध्ये नेमकं काय सुरू आहे?
शिवाय मला त्या राजकारणामध्ये, आता मला या सगळ्यामध्ये राजकारण आणायचं नाहीये, पण दुःख होतंय की पंकजा मुंडेंनी कारवाई करा असं तरी म्हणायचं होतं. पंकजा मुंडेंनी आता तरी या मुलीसोबत उभं राहावं आणि माझा PA असला तरी कठोर कारवाई करण्यात यावी असं सांगावं, अशी विनंती दमानिया यांनी केलेली आहे. हे असं अंजली दमानिया या म्हणाल्या आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा अंजली दमानिया यांनी काही आरोप केलेले आहेत आणि या संदर्भामध्ये काही गंभीर प्रकरणं सुद्धा समोर येत आहेत. दरम्यान अंजली दमानिया यांच्या मागणीप्रमाणे पंकजा मुंडे यांनी या संदर्भातली जी काही कारवाईची मागणी आहे ती केलेली आहेच. आता पंकजा मुंडे यांचं नाव या सगळ्यामध्ये घेण्यात येत असलं तरी गौरी गर्जे यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. त्यांच्या वडिलांनी मात्र या प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. पंकजा यांना या अनंत गर्जेचं खरं रूप कुठे माहिती होतं असंही गौरी गर्जे यांचे वडील म्हणतात. पण लेकीला गमावल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना या पित्यानं जो टाहो फोडलाय त्यानं अंगावर अक्षरशः काटा उभा राहील. गौरीचे वडील वरळी पोलीस ठाण्यामध्ये आले होते. संपूर्ण कुटुंबावर या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि यावेळी गौरीचे वडील आणि आई या दोघांनीही या प्रकरणातली जी तक्रार आहे ती पोलिसांमध्ये केलेली आहे. ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे, आमची लेक खंबीर होती असं सुद्धा गौरीच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे. शिवाय गौरीचे वडील कॅमेरासमोर आले तेव्हा ते म्हणाले, मी काय बोलू, माझं लेकरू गेलंय, मला काहीही बोलायचं नाही, काहीही विचारू नका, माझं लेकरू गेलंय, असं आता मला काहीही कळत नाहीये असं म्हणत गौरीचे वडील हे ढसाढसा रडले आणि हे ऐकून तिथले उपस्थित पत्रकार सुद्धा सुन्न झाल्याचं पाहायला मिळालं. 50 ते 60 लाखांचा खर्च करून थाटात लेकीचं लग्न लावलेल्या आई वडिलांना लेकीचं असं जाणं म्हणजे मरण यातनांपेक्षाही वाईटच म्हणावं लागेल. त्यामुळे कोणत्याही आई वडिलांची जशी अवस्था होईल तशाच पद्धतीची स्थिती सध्या गौरी गर्जे हिच्या मातापित्यांची दिसते. शिवाय गौरी गर्जे यांच्या मामांनी केलेले आरोप सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाहीत. गौरी गर्जे यांच्या मामांनी सुद्धा अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले. गौरी गर्जे यांचे मामा असं म्हणाले की 2 महिन्यांपासून गौरी आणि तिच्या नवऱ्याचा वाद सुरू होता. गौरीला तिच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचं समजलं होतं, मात्र तिनं त्याला माफही केलं होतं. तरीही अनंत गर्जे यांनी त्या महिलेशी चॅटिंग सुरूच ठेवलं होतं. अनंत गर्जे गौरीला खूप वाईट पद्धतीने टॉर्चर करत होता आणि यावरून या दोघांमध्ये भांडण झालं. तेव्हा अनंत गर्जे यांनी स्वतःच्या हातावर वार केले आणि म्हटलं की मी पण मरेन आणि तुला पण गुंतवेन. गौरी डॉक्टर होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या करणार नाही असं गौरी गर्जे यांच्या मामांनी म्हटलेलं आहे. आणि एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलेलं आहे. दरम्यान एकीकडे हे सगळे प्रकार सुरू असताना ज्याच्यावर हे आरोप होत आहेत त्या अनंत गर्जेने मात्र हे सगळेच आरोप फेटाळून लावलेत. अर्थात ते साहजिक आहे. घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतोच, मी आलो तेव्हा घर आतून बंद होतं, मी 31व्या मजल्यावरून माझ्या 30व्या मजल्याच्या घरामध्ये कसा बसा पोहोचलो तेव्हा गौरी गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हे अनंत गर्जे यांनी दिलेलं आहे. आणि अपेक्षितपणे आपल्यावरचे सगळे आरोप त्यांनी फेटाळून सुद्धा लावले. पण मुद्दा हा आहे की अनंत गर्जे यांच्यावरचे जे आरोप आहेत ते गंभीर आहेत. पहिला मुद्दा यामध्ये अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याचा जो काही संशय आहे तो असल्यानं गौरी गर्जे या अस्वस्थ होत्या आणि त्याच तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातं. नवऱ्याचे बाहेरच्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत आणि यावरून या दोघांमध्ये भांडणं व्हायची आणि त्यामुळे त्या मानसिक तणावात होत्या. आणि आणखी एक गंभीर बाब जी मी मगाशी सांगितली नाही ती म्हणजे अंजली दमानिया यांचा एक आरोप. दमानिया यांनी अनंत गर्जेंबद्दल हा सर्वात धक्कादायक खुलासा केलाय. गौरी आधी BDD साईत राहायच्या, तिथून त्यांना टॉवरमध्ये शिफ्ट करायचं होतं आणि तेव्हा पॅकिंग वेळी काही पेपर्स त्यांना सापडले. त्यामध्ये किरण इंगळे नावाच्या एका महिलेचे हे पेपर्स होते आणि तिचा गर्भपात करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जेव्हा तिला नेण्यात आलं तेव्हा त्यावर तिच्या नवऱ्याच्या म्हणजे अनंत गर्जे यांच्या सह्या सापडल्या. हे पेपर मिळाल्यावर गौरी गर्जे आणि अनंत गर्जे यांच्यामध्ये प्रचंड वाद झाले आणि त्यातून हे सगळं झालं असं अंजली दमानिया सांगतात. आणि त्या सांगतात की हे आपल्याला गौरी गर्जे यांच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला लक्षात आलंच असेल की हे प्रकरण किती गंभीर आहे आणि किती धक्कादायक आहे. वैष्णवी हगवणे प्रकरण हे सुद्धा तितकंच भयंकर, तितकंच धक्कादायक होतं. पण थोडे दिवस ते खूप चाललं आणि लवकरच तुम्हाला आम्हाला या सगळ्याचा विसर पडला. सर्वाच्या विस्मरणामध्ये ते गेलं आणि तसंच हे प्रकरण सुद्धा होईल का अशी भीती वाटते. आता ही अशी गंभीर प्रकरणं जर आपण विसरत चाललो
तर मग ही प्रकरणं पुन्हा पुन्हा का होणार नाही? त्यामुळे जागरूक आणि ताकदीनं यासाठी लढणं आणि सवाल उपस्थित करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी. उच्चभ्रू घरांमधील लेकींना आपल्या जीवन यात्रा अशा पद्धतीने संपवाव्या लागतात, तर गरीब घरातील लेकींना ठेचून ठेचून त्यांचा जीव घेतला जातो. सगळंच त्रासदायक आहे, पण यामध्ये लेकींचा जीव जातोय आणि आई वडील मात्र मरण यातना सहन करते. तुमची याविषयीची मतं, तुमच्या याविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. शेवटी आपणच समाज आहोत आणि आपणच समाजातील हे चित्र बदलू सुद्धा शकतो. त्यामुळे याविषयीची तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. धन्यवाद.